हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किरणस इको अकॅडमी. तुम्ही जर येणाऱ्या महाराष्ट्र सेट 2026 अर्थशास्त्र परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण पेपर 2 अर्थशास्त्र 2025ची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. सेट परीक्षेचा पॅटर्न कसा असतो हे आपण समजून घेणार आहोत. आपण फक्त उत्तर सांगणार नाही तर त्या उत्तरामागे असलेले संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न. तरलता पसंती वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरत असतो कारण ऑप्शन ए, जेव्हा व्याजदर कमी असतात तेव्हा केंद्रीय बँका पैशांचा पुरवठा कमी करतात. ऑप्शन बी, व्याजाचा दर कमी होतो, पैसा धारण करण्याच्या संधी खर्चामध्ये बदल होत नाही. ऑप्शन सी, व्याजाचा दर वाढतो, पैसे धारण करण्याच्या संधी खर्चामध्ये देखील वाढ होते. ऑप्शन डी, व्याजाचा दर वाढतो, पैसे धारण करण्याच्या खर्चामध्ये घट होते. तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा रीड करू शकता. तर आपलं करेक्ट आन्सर आहे सी, व्याजाचा दर वाढतो, पैसे धारण करण्याच्या संधी खर्चामध्ये देखील वाढ होते. कारण तरलता पसंती वक्र खाली उतरतो कारण व्याजदर वाढल्यावर लोक पैसा गुंतवण्यासाठी रोकड कमी करतात, ज्यामुळे पैसा जवळ ठेवण्याची संधी किंमत ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट वाढते. म्हणजेच व्याजदर आणि पैशाची मागणी यांच्यात व्यस्त संबंध आहे. सेकंड क्वेश्चन. भांडवली साठ्यातील बदल आणि उत्पादन पातळीतील बदल यातील तांत्रिक संबंधाला डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन ए, उत्पादन सहगुणक. ऑप्शन बी, गुणक सहगुणक. ऑप्शन सी, वाढीव भांडवल उत्पादन गुणोत्तर. ऑप्शन डी, गुंतवणूक गुणक. आपलं करेक्ट आन्सर आहे इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो, वाढीव भांडवल उत्पादन गुणोत्तर. कारण उत्पादन पातळीतील बदलांसाठी भांडवलांच्या साठ्यात किती बदल आवश्यक आहे हे दर्शवणारे तांत्रिक संबंध म्हणजेच इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो. ICOR ही संकल्पना भांडवल स्टॉक आणि उत्पादन पातळीमधील बदलांचे गुणोत्तर परिभाषित करत असते. नेक्स्ट क्वेश्चन. सर्व उपलब्ध माहितीचा वापर करून लोक त्यांच्या अपेक्षा त्वरित तयार करतात आणि सुधारतात, तसेच हुशारीने किमतीतील बदलांचा अंदाज घेतात आणि त्या आधारावर त्यांच्या अपेक्षा तयार करतात. हे विधान डॅश डॅशशी संबंधित आहे. ऑप्शन ए, सनातनवादी सिद्धांत. ऑप्शन बी, केन्शियन सिद्धांत. ऑप्शन सी, अनुकूल अपेक्षा दृष्टिकोन. ऑप्शन डी, तर्कसंगत अपेक्षा दृष्टिकोन. करेक्ट ऑप्शन आहे डी. लोक भविष्यातील किमतीचे भाकीत करण्यासाठी सर्व उपलब्ध माहिती आणि तर्कशुद्धता वापरतात, ज्यामुळे ते धोरणांच्या बदलांना त्वरित प्रतिसाद देतात. या संकल्पनेला तर्कसंगत अपेक्षा दृष्टिकोन असे म्हणतात. रॅशनल एक्सपेक्टेशन ॲप्रोच असे सुद्धा म्हणतात. त्यामुळे आपले उत्तर आहे डी, तर्कसंगत अपेक्षा दृष्टिकोन. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणते उदाहरण नकारात्मक बाह्यतेचे नाही, म्हणजेच नेगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीचं जे काही उदाहरण नाही आहेत असं विचारलं आहे त्यांनी आपल्याला. तर त्यातील ऑप्शन ए, वायू प्रदूषण, एअर पोल्युशन. ऑप्शन बी, लसीकरण, व्हॅक्सिन. ऑप्शन सी, पाण्याचे दूषितीकरण. ऑप्शन डी, गुन्हा. तर आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, लसीकरण. निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी म्हणजे इतरांना नुकसान पोहोचवणारी क्रिया होय. लसीकरणामुळे समाजाचे आरोग्य सुधारते. पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी आहे लसीकरण ही. तर इतर पर्याय जे आहेत प्रदूषण, पाण्याचे दूषितीकरण, गुन्हा हे नकारात्मक बाह्यतेचे उदाहरण आहेत. आपण त्याला निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीसुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणते विधान समसीमांत त्याग तत्वाबाबत योग्य आहे? ऑप्शन ए, प्रत्येक करदाता करव्यवस्थेमुळे समान निरपेक्ष नुकसान सहन करतो. ऑप्शन बी, प्रत्येक करदाता कराचा भार अशा प्रकारे सहन करतो की करपूर्व उत्पन्नाची सीमांत उपयोगिता प्रत्येकासाठी समान असते. प्रत्येक करदाता कराचा भार अशा प्रकारे सहन करतो की करोत्तर उत्पन्नाची सीमांत उपयोगिता प्रत्येकासाठी समान असते. प्रत्येक करदाता कराचा भार अशा प्रकारे सहन करतो की प्रत्येक वस्तूंची सीमांत उपयोगिता प्रत्येकासाठी समान असते. करेक्ट आन्सर आहे सी,
प्रत्येक करदाता कराचा भार अशा प्रकारे सहन करतो की करोत्तर उत्पन्नाची सीमांत उपयोगिता प्रत्येकासाठी समान असते. इक्वल मार्जिनल सॅक्रिफाईस या तत्वानुसार कर आकारल्यानंतर प्रत्येक करदात्यासाठी उत्पन्नाची सीमांत उपयोगिता मार्जिनल युटिलिटी ऑफ इन्कम समान राहिली पाहिजे. याचाच अर्थ श्रीमंत व्यक्ती गरीब व्यक्तीपेक्षा अधिक त्याग न करता समान मानसिक समाधान गमावते. नेक्स्ट क्वेश्चन. बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये जर सीमांत उपभोग प्रवृत्ती 0.75 असेल आणि सरासरी कर दर 30% असेल तर सरकारी खर्च गुणांकाचा आकार किंवा मूल्य किती असेल? ऑप्शन ए 3.2, ऑप्शन बी 2.1, ऑप्शन सी 4.25, ऑप्शन डी 3.1. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 3.2. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 नुसार 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली जाणारी एकूण हस्तांतरे एकूण सार्वजनिक खर्चाच्या डॅश डॅश अंदाजित आहेत. ऑप्शन ए 37.36, ऑप्शन बी 41.36%, ऑप्शन सी 44.36%, ऑप्शन डी 31.36%. या टाईपचे प्रश्न आपल्याला पुढील परीक्षामध्ये सुद्धा विचारले जाण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी तुम्हाला बजेटचा अभ्यास करून जाणं तितकंच आवश्यक आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 41.36%. नेक्स्ट क्वेश्चन. असमान करदेय क्षमता असणाऱ्या करदात्यांवर असमान कर दराप्रमाणे कर आकारणे म्हणजे डॅश डॅश होय. तर आपल्याला ही मराठी पर्यायापेक्षा इंग्लिश पर्याय समजायला सोपे जातील. हॉरिझॉन्टल इक्विटी, व्हर्टिकल इक्विटी, टॅक्सेबल कॅपॅसिटी आणि टॅक्स एव्हिडन्सी. तर आपलं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी व्हर्टिकल इक्वेलिटी. व्हर्टिकल इक्विटी या तत्वानुसार असमान करदेय क्षमता असणाऱ्या व्यक्तीकडून उदाहरणार्थ गरीब श्रीमंत असमान कर दर आकारला जातो जेणेकरून प्रत्येकाचा त्याग समान होईल. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी अंतर्निहित लवचिकतेचा पर्याय ओळखा. फ्लेक्झिबिलिटी. ऑप्शन ए कल्याणकारी अनुदाने, ऑप्शन बी मूलभूत संसाधनावरील खर्च, ऑप्शन सी वित्तीय तूट, ऑप्शन डी बेरोजगार भत्ता. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी बेरोजगार भत्ता, अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स. नेक्स्ट क्वेश्चन. संतुलित अंदाजपत्रक गुणक तत्व खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रत्यास येते? ऑप्शन ए हस्तांतरित देयक शून्य असतात, ऑप्शन बी डेल्टा वाय अपॉन डेल्टा जी ऋणात्मक असते, ऑप्शन सी प्रतिगामी कररचना, ऑप्शन डी मर्यादित कराधार. करेक्ट आन्सर इज ए ट्रान्सफर पेमेंट आर 0. सो गाईज, आज आपण अर्थशास्त्र 2025चे 10 क्वेश्चन बघितले आहेत. आता पुढील क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर तुमचे जे काही मित्र असतील जे सेट परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा मदत होईल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.